नाव सांगा आणि तुम्ही नेमकं कुठून आलं? मी संजय खामकर, चर्मकार विकास संघाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत असतो समाजाच्या विकास न्याय आणि सन्मानाकरता. हे जे प्रकरण आहे, या प्रकरणाच्या मुळाशी हात घालण्याचं नेमकं कारण काय होतं तुमचं? मी चर्मकार समाजाचं प्रतिनिधित्व करतो. चर्मकार समाजाच्या विकास न्याय आणि सन्मानाकरता काम करतो. म्हणून चर्मकार समाजामध्ये जर कोणी काही चुकीचं करत असेल किंवा चर्मकार समाजावर कुठली गोष्टीचा अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये लढणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. आणि चर्मकार समाजाच्या असल्याचा खोटा जातीचा दाखला हा नवनीत राणा यांनी सादर केला, म्हणून मला त्यांच्या विरोधामध्ये लढण्याची वेळ आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात काय याचिका प्रलंबित आहे? त्या संदर्भात थोडं काय? सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात निकाल प्रलंबित आहे, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने 2021लाच त्यांचा जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं आणि त्यांना 2 लाख रुपयाचा दंडसुद्धा ठोठावलेला आहे. सद्यस्थिती काय आहे? त्यांच्याकडून नेमकं काय म्हटलं जातं आहे? काहीतरी तुम्हाला त्यांच्याकडून प्रतिवाद आला असेल नवनीत राणा यांच्याकडून? आम्ही अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून किंवा आव्हान करत असताना त्यांना आम्ही उच्च न्यायालयाच्या निकालाचा आपण सन्मान करावा आणि अनुसूचित जातीवर आपण जी खासदारकी मिळवलेली आहे त्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं आव्हान आम्ही वेळोवेळी त्यांना केलेलं आहे, परंतु त्यांनी त्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही. म्हणून आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये चर्मकार विकास संघ संजय खामकर स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका आम्ही दाखल केली आहे. त्यांनी नेमका तो दाखला आहे कोणत्या तहसीलमधून प्राप्त केला आणि त्याची जात पडताळणी कशी झाली आणि नंतर तो त्यांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये तो वापरला? त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच त्यांनी वेगवेगळे दाखले त्यांचे आहेत की त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट जे 2 आहेत त्या 2 दाखल्यावर सुद्धा त्यांच्या जन्मतारखेचा सुद्धा वेगवेगळा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांच्या जन्मदाखल्यामध्ये सुद्धा जर जन्मतारखेचा घोळ दिसत असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा कोर्टामध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे? जातीचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी मला वाटतं मोची हा शब्द वापरलेला आहे आणि ते पंजाबची कुठली तरी जात आहेत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे. परंतु अशा पद्धतीच्या जातीच्या दाखल्याला महाराष्ट्र शासन हे मान्यता देत नाही. अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट आत्ताच सुप्रीम कोर्टात सुद्धा महाराष्ट्र शासनाने करून दिलं. त्यांनी जात पडताळणीचं तर प्रमाणपत्र दिलं असेल ना क्रिमिनलसोबत? जात पडताळणीचं जे त्यांनी प्रमाणपत्र त्यावेळेस दिलेलं होतं ते खारिज करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे 420चा.